विशालजी, माझी फक्त एक विनंती आहे. आपल्या हं, तांत्रिक संयोजनातल्या त्रुटीमुळं हं. मला कार्यक्रम यापूर्वीचा काहीही ऐकू आलेलं नाहीये. बरं. माझी एक छोटीशी विनंती आपल्याला अशी आहे की याच्यामध्ये जर हं, हं. अचानक अशा पद्धतीची काही अडचण यापुढे निर्माण होणार नाही याची कृपया आपण याची काळजी आम्ही घ्यावी. निश्चित लोकशाही मराठी काळजी घेईलच आणि माफ करा सर्व पॅनलिस्टला त्या ठिकाणी त्रास झाला या गोष्टीचा, त्यामुळे आपण आता चर्चेला सुरुवात करू शकतो. अजितजी. नाही, माझं असं स्पष्ट मत आहे, आपण जर संपूर्ण राज्याचं एकूण जर चित्र बघितलं हं, तर उन्माद ताकदीचा किंवा विजयाचा किंवा आम्ही निवडून येऊ असा नसावा, परंतु आपल्यासारख्या सिनियर आणि ज्येष्ठ पत्रकाराला मला हे नम्रपणे सांगायचंय हं, हं. की या निवडणुकीमध्ये जे चित्र आपल्याला दिसतंय ती महाराष्ट्राची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामधल्या राजकीय कार्यकर्त्यांना, हं. महाराष्ट्रामधल्या सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या निवडणुकींच्या करता आपण निवडून यावं, आपण या निवडणुका लढाव्या असं वाटणं स्वाभाविक आहे. हं, हं. पण आपल्याला आठवत असेल विशालजी, हं, हं. तुम्ही माझे समाज माध्यमांवरचे मित्र आहात. येस. मी एक पोस्ट लिहिली होती हं. की अरे बाबा, इतकी घाई कशाला करतात? वस्तादाकडं अनेक डाव असतात, पण वस्ताद शेवटी एक डाव त्याच्याकडे राखून राखून ठेवतो. आणि या निवडणुकीमधला वस्ताद माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत. हे मी बर. पोस्ट केलं होतं निवडणुकीच्या आधी. बरोबर. खूप चर्चा झाल्या, बाकीच्या तर सगळ्या गोष्टी झाल्या. माझा प्रतिप्रश्न असा आहे हं. की या निवडणुकीमध्ये विरोधक नेमके आहेत तरी कुठे? आणि यामुळं मला नम्रपणे हे सांगावंसं वाटतं की राजकीय क्रेडिबिलिटी जी आहे हां. त्या राजकीय क्रेडिबिलिटीच्या या निवडणुका आहेत. इथं विरोधक कुठे आहे असा माझा सवाल आहे. 8 जागा बिनविरोध झाल्या हं. आणि मी सर्वच्या सर्व 17 जागा महायुती विजयी होईल असा दावा या ठिकाणी करतो. हा कार्यक्रम आपण रेकॉर्ड करून ठेवा. हं. विजयाच्या दिवशी आपण पुन्हा यावरती चर्चा करूया. बरं अजितजी, जो सवाल तुम्ही याला उपस्थित केला तो विरोधकांना थेटपणे होता. यापूर्वी नेमकं काय घडलं कार्यक्रमामध्ये? तर एक आहे की प्रतिभा शिंदे यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला की महाविकास आघाडी आहे तरी कुठे, आणि हाच प्रश्न त्यांनी देखील उपस्थित केलेला होता.